इंद्रायणी नदीच्या शांत काठावर वसलेली संत परंपरेचा गौरव सांगणारी पवित्र भूमी म्हणजे आळंदी. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हे छोटेसे गाव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले आहे. आळंदी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ती भक्ती, ज्ञान आणि समतेचा जिवंत वारसा आहे. याच पवित्र भूमीत 13व्या शतकात एक महान संत अवतरला, संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी सन 1275 साली झाला. लहान वयातच त्यांनी वेद, उपनिषद आणि अध्यात्माचे सखोल ज्ञान प्राप्त केले. सामान्य जनतेला अध्यात्म समजावे, देवाची भक्ती सर्वांपर्यंत पोचावी या उद्देशाने त्यांनी मराठी भाषेत भगवद्गीतेवरील भाष्य लिहिले. ज्ञानेश्वरी, देव ज्ञानाचा नाही, भक्तीचा भुकेला आहे, हा संदेश ज्ञानेश्वरीतून समाजापर्यंत पोहोचवला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदीत संजीवन समाधी घेतली. आजही ती समाधी वारकरी भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त शांतता आणि समाधान अनुभवतो. आळंदीतील संत ज्ञानेश्वरनाथ महाराजांचे विशेष महत्त्व आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ज्ञानेश्वर महाराजांची आध्यात्मिक वाटचाल घडली. आळंदी ही वारकरी संप्रदायाची प्रमुख केंद्रस्थाने ओळखली जाते. दरवर्षी आषाढी एकादशीच्या वेळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे निघते. टाळ, मृदंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरात लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. ही वारी म्हणजे केवळ प्रवास नाही, ही आहे श्रद्धेची, समतेची आणि भक्तीची चाल. आजही आळंदीमध्ये कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि नामस्मरण अखंड सुरू असते. इंद्रायणी नदीत स्नान करून समाधीचे दर्शन घेणे पुण्यकारक मानले जाते. आळंदी आपल्याला शिकवते नम्रता, भक्ती, ज्ञान आणि मानवतेचा मार्ग. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.